आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली आंतरवली सराटीमध्ये समाज बांधवांची महत्वाची मीटिंग आहे आणि राज्यभरातून समाज बांधव आलेले आहेत। तर आपण पाहतोय आता मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत घरीहून। आता थोड्याच वेळात दादा त्या ठिकाणी पोहोचतील। मी तमाम राज्यभरातील सर्व समाज बांधवांना आणि मनोजदादावर प्रेम करणाऱ्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आपण पाहतोय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आता आंतरवली सराटीमध्ये पोहोचत आहेत आणि आज मनोजदादा जरांगे पाटील समाजाला काय मार्गदर्शन करतात, काय विचार मंथन होतंय ह्याच्याकडे सर्व महाराष्ट्राचं आणि सगळ्याच आपल्या बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आज आंतरवली सराटीत मोठ्या प्रमाणात बांधव त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आणखी बांधव त्या ठिकाणी पोहोचत आहेत। 11 वाजता मनोजदादांच्या आजच्या या मार्गदर्शनाला सुरुवात होईल। 11 ते 11:30, 12, 12:30, 1 पर्यंत आणि 1 नंतर पुन्हा पत्रकार बांधवांशी देखील दादा त्या ठिकाणी संवाद साधतील। आपण पाहतोय आता हा संपूर्ण ताफा जो आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचा तो आंतरवली सराटीच्या दिशेनं त्या ठिकाणी निघालेला आहे आणि थोड्याच वेळात दादा त्या ठिकाणी पोहोचत आहेत। अगदी रात्रीपासूनच आंतरवली सराटीमध्ये बांधव येऊन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे सर्वांनाच आम्हाला सगळ्यांनाच दादांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता लागलेली आहे। आज आम्हाला आणखी नवीन काही दादा त्या ठिकाणी सांगतात का आणि त्याच्या संदर्भातलं काय मार्गदर्शन करतात ह्याच्याकडे संपूर्ण समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि आता शहागड येथून आपल्या निवासस्थानावरून मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवली सराटी गावामध्ये निघालेले आहेत आणि आपल्या आरक्षण पंढरीमध्ये आंतरवली सराटीमध्ये आपलं जे आरक्षणाचं दादांचं मुख्य स्टेज आहे तिथूनच दादा आज मराठा समाजाला मार्गदर्शन करणार आहेत आणि महाराष्ट्रातले सर्व समाजामध्ये काम करणारे बांधव जे आहेत जे खरं म्हणजे गाव पातळीवर प्रमुख काम करणारे जे आहेत सातत्याने पुढे येऊन तर त्यांची आज मीटिंग बोलावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटील आज काय संदेश देतात त्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष बांधवांनो लागलेलं आहे। आणि सगळ्यांचं आपलं भाग्य आहे की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज मनोजदादा जरांगे पाटील आणि समाज एक गुरु शिष्याचं नातं त्या ठिकाणी बनलेलं आहे। मनोजदादा जरांगे पाटील जरी स्वतः जरी म्हणत नसले तरी समाज बांधवांच्या दृष्टीनं ते गुरुस्थानच आहे आणि अशा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज समाज बांधव एकत्रित येत आहेत। मनोजदादांचं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाने आपला प्रवास त्या ठिकाणी सुरू आहे आणि सगळे बांधव त्या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत। तर आता आपण या ठिकाणी पोहोचत आहोत आपण अगदी पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये आंतरवली सराटीमध्ये पोहोचत आहोत आणि संपूर्ण दादांचा ताफा या ठिकाणी आपण कव्हर करतोय। बांधवांनो तुम्हाला चित्र स्पष्ट दिसतंय का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ कुठून लाईव्ह पाहताय ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आणि आता दादा त्या ठिकाणी आंतरवली सराटी थोड्या वेळात त्या ठिकाणी